ओम श्री बाळूमामा नमहा। बाळूमामांच्या नावाने चांगलं भलं। थांब माझ्या लेकरा, आजचा संदेश साधा नाही। हा संदेश तुझ्या जीवनाची दिशा बदलू शकतो। म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघ। आज या संदेशामध्ये तुम्हाला अशा गोष्टीची जाणीव होईल ज्या गोष्टी तुम्हाला कधी कोणी सांगितल्याच नसेल। माझ्या लेकरांनो, तुम्ही एक दिवस शांत ठिकाणी जाऊन एकटे बसून स्वतःला एक प्रश्न विचारा की मी आयुष्यभर नेमकं कोणत्या गोष्टीसाठी धावपळ करत आहे? पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी, मोठ्या घरासाठी, की लोकांनी माझी स्तुती करावी म्हणून? बाळा, संपूर्ण आयुष्यभर माणूस धावतच राहतो। सकाळी उठल्यापासून रात्र होईपर्यंत मेहनतच करत राहतो। कालपेक्षा आज जास्त पैसा कमावण्याचा प्रयत्न करतो। आजपेक्षा उद्या आणखी जास्त मिळवण्याची इच्छा ठेवतो। पण या सगळ्या धावपळीत तो एक गोष्ट विसरूनच जातो की त्याचं स्वतःचं आयुष्य दिवसेंदिवस कमी होत चालले आहे। माझ्या लेकरा, खाली बसलेला माणूस पैसा मोजतच राहतो। तो म्हणतो, काल माझ्याकडे इतका पैसा होता, आज इतका झाला, उद्या आणखी किती होईल? पण वर बसलेला परमेश्वर तुमच्याकडे किती पैसे आहेत हे कधीच मोजत नसतो। तो तुमच्या श्वासांची संख्या मोजत असतो, कारण त्याला माहिती असतं की कोणाचा शेवटचा श्वास कधी आहे। म्हणून माझ्या लेकरा, तू पैशावर प्रेम कर, पण पैशाचा गुलाम होऊन बसू नकोस। पैसा कमाव, पण माणुसकी कधीच गमावू नकोस, कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण निघून गेलेली माणसं आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही। म्हणून माझ्या बाळा, तू पाहतच असेल की काही लोकांकडे सर्व काही असतं, पण चेहऱ्यावर कधी समाधान नसतं, तर काही लोकांकडे फारसं काही नसतं, तरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणि आनंद असतो। याचं कारण काय? कारण आनंद हा पैशात नसतोच, आनंद हा मनात असतो। जो माणूस जे भेटेल त्याच्यात समाधान मानतो, तोच खरा श्रीमंत असतो। आणि जो सगळं असूनही मन शांत ठेवत नाही, सगळं काही मला मला करतो, तो कितीही श्रीमंत असला तरी गरीबच राहतो। माझ्या लेकरा, लक्षात ठेव, या जगात दोन प्रकारचे लोक असतात। एक असे जे फक्त स्वतःसाठी जगतात, आणि दुसरे असे जे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी जगतात। माझ्या बाळा, देवाला दुसऱ्या प्रकारचे लोक जास्त प्रिय असतात। तुम्ही एखाद्या भुकेल्या माणसाला जेवायला दिलं, एखाद्याच्या डोळ्यातले पाणी पुसले, एखाद्याला धीर दिला, तर असे सत्कर्म थेट देवापर्यंत पोहोचत असतं। माझ्या लेकरांनो, हे आयुष्य खूप छोटे आहे, म्हणून तुम्ही या छोट्या आयुष्यात कोणाशी वाद घालू नका, कधी कोणाचा द्वेष करू नका। या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ नाही। आज जो तुम्हाला तुमचा शत्रू वाटतो, तो कदाचित उद्या तुम्ही एखाद्या संकटात असाल तर तो लगेच मदतीला धावून येऊ शकतो, आणि जो तुमचा जवळचा आहे तो तुमच्यापासून लांब जाऊ शकतो। म्हणून वेळीच नात्यांची किंमत ओळखायला शिका। सगळ्यांशी प्रेमाने बोला, कारण प्रेमाचे शब्द आयुष्यभर लक्षात राहतात। कधी कधी आपल्या तोंडातून असे शब्द निघून जातात जे समोरच्यांच्या मनावर आयुष्यभरासाठी जखम करून जातात। म्हणून बोलण्यापूर्वी विचार करायला शिका। राग आला तरी थोडा वेळ शांत रहा, एखाद्या शांत ठिकाणी जा, कारण रागाच्या एका क्षणामुळे अनेक वर्षांचं नातं तुटू शकतं। माझ्या लेकरांनो, आजचा संदेश संपण्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी मनापासून सांगतो। लक्षात ठेवा, हा तुम्ही घेतलेला जन्म तुमच्या हातात नव्हता, आणि मृत्यू हा तुमच्या हातात नसणार आहे। पण या दोघांच्या मधला प्रवास कसा जगायचा हे पूर्णपणे तुमच्याच हातात आहे। तुमच्याकडे किती पैसे आहेत या गोष्टीपेक्षा तुमच्यामुळे किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं हे महत्त्वाचं आहे। तुम्ही किती जणांना आधार दिला, किती जणांच्या डोळ्यातील अश्रू पुसले। कारण बाळांनो, शेवटी माणूस कधीच पैशामुळे महान होत नाही, माणूस हा आपल्या स्वभावामुळेच महान होतो। म्हणून दुसऱ्यांच्या आनंदाचे कारण बनायला शिका, कारण दुसऱ्यांच्या प्रार्थनेत जी शक्ती आहे ना, ती जगातील कोणत्याच गोष्टीत नाही। माझ्या लेकरांनो, आजपासून एक नवीन सुरुवात करा। तुमच्या भूतकाळातील सर्व दुःख विसरून जा। ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना मनापासून माफ करून टाका। ज्यांनी अडचणीच्या वेळी साथ दिली त्यांचे मनापासून आभार माना, आणि ज्यांनी साथ सोडून दिली त्यांच्याकडून आयुष्याचा धडा घ्या। कारण प्रत्येक माणूस हा आयुष्यात काही ना काही शिकवण्यासाठीच येत असतो। माझ्या बाळा, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असू द्या, त्या अंधारात विश्वासाचा एक छोटासा दिवा लावा। मग बघा,
तुम्ही लावलेला एक छोटासा दिवा वर्षानुवर्षांचा अंधार कसा एका क्षणात दूर करतो ते. तसंच मनातील एक सकारात्मक विचार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणून कधीही निराश होऊ नका. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा, पण देवावर श्रद्धा ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. माझ्या लेकरांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे डोळे बंद करा, देवाचे आभार माना आणि स्वतःला विचारा, जर आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर मी आजच्यासारखाच जगलो असतो का? जर उत्तर नाही असेल तर स्वतःला उद्यापासून बदला, कारण अजूनही वेळ गेलेली नाही. बाळा, देव कधीच तुमची संपत्ती मोजत नाही. देव तुमच्या श्वासांची आणि तुमच्या कर्मांची मोजणी करत असतो. म्हणून प्रत्येक श्वास माणुसकीसाठी जगा, प्रत्येक दिवस चांगल्या कामासाठी जगा आणि प्रत्येक क्षण देवाच्या स्मरणात जगा. माझ्या लेकरांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजपासून एकच संकल्प करा की मी कधीच कोणाचं मन दुखावणार नाही. गरजूंना मदत करीन, आई वडिलांचा आदर करीन, प्रामाणिकपणे मेहनत करीन आणि प्रत्येक दिवस देवाचे आभार मानून सुरू करीन. या सगळ्या गोष्टींमध्येच जीवनाचं खरं सुख आहे. बाळांनो, तुम्ही या गोष्टींशी सहमत असाल तर कमेंटमध्ये होय मामा, मी सहमत आहे असं टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा.